नमस्कार मित्रांनो, आपण वारणीच्या परत या चॅनलला आपलं स्वागत आहे. आपण आज चांदोलीला आलो आहे, रोपा लावली आहे. तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग बघायला भेटेल. आणि हे तुम्ही म्हणले हे काय आहे, याला म्हणते दात्या. कारण नांगरून झालं तर त्यावर लेवल करायसाठी या तात्याचा वापर करतात. आपण आता जाणार आहे रोप लावायला, तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आपण आता तरुण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो तरू कसं काढतात ते बघूया. हे बघा तरू आणले. अशा पेंड्या घालायला लागतात. तिथून ही पेंड्या घेऊन तिकडे जायचं. आपण जिथं रोप लावणार तिथं न्यायचं येते. ते ह्याला तरू म्हणतात. नाही चला आता नांगरणी चालू आहे. नांगरणी करताना नांगर शेताच्या कोपऱ्यात जात नाही. तिथे त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जाऊन कुदळाने आपल्याला कोपरे खाणायला लागतात. त्याला दाखवतो तुम्हाला कसं खाणायचं. हे बघा, ह्याला कुदळे म्हणतात. ह्याचा वापर करून आपण आता ते कोपरे खाणार आहोत. कोपऱ्यात बैल जाऊ शकत नाही नांगर घेऊन, त्यासाठी आपल्याला इथे खाणावं लागतं.
पाहू शकता या शेतामध्ये आपण आता ही नांगरणी केलेली आहे. त्या शेतामध्ये नांगरणी चालू आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता हे दाटक्या मारत चालू आहे. दाटक्या का मारतात? कारण नांगरणी केल्यावर शेताची लेवल म्हणजे माती खड्डे पडलेले असतात, ती शेताची लेवल करण्यासाठी ते बघा लेवल होत्या बघा, लेवल करण्यासाठी दाटक्या मारला जातो. वातावरण असं मस्त असं झालं का नाही. पाऊस सकाळपासून पाऊसच नाही, नुसता आभाळ येते. हे बघा, 50% आपलं काम झालंय. आता एकच चिक्कल करायचं चालू आहे. तो झाला की झालं आपलं काम. चला आता तुम्हाला रोपा दाखवतो, चालू झाले लावून कशी करतात ती तुम्हाला दाखवतो आपण. जेवून घेऊया, काम करून सकाळपासून खूप भूक लागली. तांदळाची भाकरी दाखव भाकरी. हे बघा तांदळाची भाकर. मित्रांनो, आज आपण बघितलं असेल की भाता शेती कशी करतात व बैलांचा पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने बैलांचा वापर करून रानामध्ये नांगरणी किंवा चिखल करून सगळी भाताच्या शेतीची मशागत कशी केली जाते वारण्याच्या खोऱ्यात तुम्ही चॅनलमध्ये बघितले असाल. वारण्याच्या खोऱ्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले फेसबुक पेज पण आहे आणि इंस्टा पेज पण आहे, त्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.